स्पीकिंग क्लासमध्ये आणि अनुभवजैविक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपला क्लास आजचा एपिसोड आहे 17वा. म्हणजे आपण 2 दिवसापूर्वी 2 तारखेला 3 दिवसाचा गॅप पडलेला आहे. कुठे होती मला एकूणच काहीतरी अडचण आली. तर 9 तारखेला आपण काय घेतलं, इज दॅट अ टेबल हे वाक्य रचना शिकलो. म्हणजे प्रश्न विचारण्याचे वाक्य रचना शिकलो. आता त्याच्या पुढील म्हणजे एकाच वाक्याचे 3 वाक्य आपल्याला बनवायचे असतात, 3 प्रकारचे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपला निगेटिव्ह आणि नकारार्थी नाही म्हणण्याचं वाक्य. म्हणजे आपण पहिले काय बोलतो, दॅट इज अ टेबल. दॅट इज अ टेबल, तो टेबल आहे. इज दॅट अ टेबल, प्रश्न विचारला, तो टेबल आहे का. मग आता काय, दॅट इज नॉट अ टेबल ही वाक्य रचना आपण शिकणार. That is not a table. That is not a table म्हणजे तो टेबल नाही. तो टेबल नाही. आता नाहीचे वाक्य लिहिणार आपण. पहिल्या प्रकारामध्ये काय लिहितो आपण, सगळ्या वस्तू आहेत. नंतर त्याला आपण प्रश्न विचारतो दुसऱ्यामध्ये. पण तिसऱ्यामध्ये काय म्हणतो, दॅट इज नॉट अ टेबल म्हणजे तो टेबल नाही. एखादी वस्तू नाही सुद्धा आपण म्हणतो की आपल्याला सगळ्या प्रकारचे वाक्य आले पाहिजे. अजून एक वाक्य घेऊ आपण. दॅट इज नॉट अ, इथपर्यंत हे शब्द रचना कायम आहे. हे वाक्य इथपर्यंत कायम आहे. त्याच्यामध्ये काही बदल नसतो. तर शेवटच्या शब्दामध्ये बदल होतो, एकच शब्द. That is not a chair. चेअर म्हणजे खुर्ची, ती खुर्ची नाही. पुढचं वाक्य, that is not पेन, तो पेन नाही. आता आपण नाहीचे वाक्य शिकवतो. नाही तर ते कोणत्या वस्तू नाही, कोणत्या आहेत शिकलो. त्याला प्रश्न लावून विचारणं शिकलो. तर तिसऱ्यामध्ये आपण नाहीचे वाक्य घेतो. नाही तर लक्षात घ्या, दॅट इज नॉट अ टेबल, तो टेबल नाही. दॅट इज नॉट अ चेअर, ती खुर्ची नाही. दॅट इज नॉट अ पेन, तो पेन नाही. अजून काही वाक्य घेऊ, हे तुमचा अधिक सराव होईल, तुमची अधिक प्रॅक्टिस होईल. That is not a tree. Tree म्हणजे झाड. That is not a tree म्हणजे ते झाड नाही. ते झाड नाही. परत लक्षात घ्या, दॅटचा अर्थ काय होतो, तो. पहिला अर्थ होतो तो, दुसरा अर्थ होतो ती, आणि तिसरा अर्थ होतो ते सुद्धा होते. त्याचे 3 अर्थ. आपल्याला तेच सुद्धा वाक्य लक्षात असलं पाहिजे. दॅट इज नॉट अ ट्री, ते झाड नाही. अजून तेचं वाक्य तुम्ही काय सांगू शकता, दॅट इज नॉट अ ग्राउंड, ते मैदान नाही. दॅट इज नॉट अ ग्राउंड. ग्राउंड म्हणजे मैदान. ग्राउंड म्हणजे मैदान, ते मैदान नाही. तुम्ही दॅटचे अजून वाक्य देऊ शकता. आता मी तुम्हाला वेळासाठी देणार आहे. दॅट इज नॉट अ फ्लावर, हे फुल नाही, असं वाक्य देऊ शकता. आता आपण तीचं वाक्य घेऊया. That is not a wall. वॉल म्हणजे भिंत. भिंतीला आपण ती म्हणतो, ती भिंत.
ती भिंत नाही. तुम्ही आता हे शब्द तुम्ही वाक्य लिहायचे आहे. तुम्हाला कोणते वाक्य लिहायचे आहे? दॅट इज नॉट अ फॅन, तो फॅन नाही. दॅट इज नॉट अ डोअर, तो दरवाजा नाही. दॅट इज नॉट अ विंडो, ती खिडकी नाही. असे वाक्य तुम्हाला आता लिहायचे, कमीत कमी 10. पुष्कळ शब्द आपल्या आजूबाजूला. दॅट इज नॉट अ बॅग, तुमच्याकडे काय आहे? दप्तर आहे. दॅट इज नॉट अ बॅग, ती पिशवी नाही. दॅट इज नॉट अ पेन्सिल, ती पेन्सिल नाही. दॅट इज नॉट अ बॉटल, ती बॉटल नाही. अशा अनेक वस्तू तुम्हाला दिसतील, त्या वस्तूला फक्त दॅट इज नॉट पण लिहायचं. हा शब्द पूर्ण घ्यायचा. एखादी पेटी असेल तर बॉक्स म्हणा. डस्टबिन आहे, दॅट इज नॉट अ डस्टबिन, ती डस्टबिन. हे असे वाक्य लिहायचे. आता आपल्याला याचे 3 प्रकार झाले आहे. धिसचे 3 प्रकार झाले आणि दॅटचे झाले. आता धिस आणि दॅटवर आधारित टेस्ट आता आपण उद्या घेतो. टेस्ट त्याच्यावर तुम्हाला काय सराव करायचा आहे? आता समजा कोणतंही एक वाक्य घेतलं, समजा दॅट इज, आता याचे हे पहिलं वाक्य काय होईल? दॅट इज अ ट्री, ते झाड आहे. त्याचा प्रश्न काय होईल? इज दॅट अ ट्री, हे झाड आहे का? तिसरं वाक्य काय होईल? दॅट इज नॉट अ ट्री. म्हणजे या दिस दॅटचे वाक्य वापरताना तुम्हाला एका वाक्याचे 3 वाक्य बरोबर आले. त्याच्यावर आधारित आपली टेस्ट आता उद्या होईल. प्रमाणे लक्षात घ्यायचा आणि याचा पुन्हा सराव करा. प्रत्यक्ष बोलून पहा, वाचून पहा, लिहून पहा. आपल्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, घरी भाऊ बहीण असेल किंवा कोणीच नसलं तर आरशासमोर आपले वाक्य घ्यायचे, पाहून वाचायचे. मग आपण उघडून बाहेर ठेवायचं, बिन पाहून आपण वाचून पाहायचं, म्हणून पाहायचं. आपण आपल्याच म्हणून पाहायचं. हा सर्वात बेस्ट उपाय आहे. त्यानंतर यानं काय होईल? तुम्हाला भीती राहणार नाही. आपलं वाक्य चुकते की चुकत नाही याची काही भीती राहणार नाही. आपण बिंदास बोलतो. हा एक चांगला सराव आहे. तुम्ही वाक्य बोलण्याचा सराव करा. जे कुणी या चॅनलला नवीन असतील त्यांनी फक्त एकदा सबस्क्राईब करायचं आणि